दिनांक 17 ऑगस्ट 2026 या दिवशी श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि याच दिवशी नागपंचमी देखील आलेली आहे। यंदा महादेव आणि त्यांच्या गळ्यात असणारा नाग या दोघांची पूजा करण्याचा योग हा एकाच दिवशी आलेला आहे। तर या दोन्हीही पूजा या दिवशी कधी आणि कशा कराव्यात, या दिवशी दोन्ही उपवास कसे करावेत, उपवास कधी सोडायचा आहे, महादेवांची पूजा आधी करावी की नागदेवतेची, त्याचप्रमाणे नागपंचमी तिथी ही कधी सुरू होते कधी संपते, त्याचा उपवास कसा सोडायचा, त्यांच्या उत्तर पूजा कशा करायच्या आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे या एकाच व्हिडिओमध्ये असल्याने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, प्राचीनोदय चॅनलवर सर्व श्रोत्यांचे स्वागत। पंचांगानुसार यंदा नागपंचमी तिथी 16 ऑगस्ट 2026 वार रविवार या दिवशी सायंकाळी 4:52 सुरू होणार आहे आणि ती 17 ऑगस्ट 2026 म्हणजेच श्रावणी सोमवारच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता संपणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार नागपंचमी देखील ही 17 ऑगस्ट 2026 याच दिवशी म्हणजेच पहिल्या श्रावणी सोमवारी साजरी केली जाणार आहे आणि या पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 5:51 पासून ते सकाळी 8:29 पर्यंत असणार आहे। तर हा शुभ मुहूर्त त्यांनी दिलेला आहे, पण या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य झाले नाही नागांची पूजा करणे, तर पुढे मी सांगतच आहे की त्याची पूजा आपण कशी करायची आहे। तर पहिला प्रश्न म्हणजे श्रावणी सोमवार आहे, नागपंचमी आहे, तर या दोन्ही पूजा कधी करायच्या आहे, याचे उत्तर म्हणजे या दोनही पूजा ह्या आपण सकाळीच करायच्या आहेत। आता अगदीच काही जण म्हणतील की आम्ही महादेवांची पूजा ही संध्याकाळी करत असतो, तर त्याप्रमाणे तुम्ही महादेवांची पूजा संध्याकाळी करू शकता। या सोमवारी मात्र नागपंचमी देखील याच दिवशी असल्यामुळे सर्वप्रथम आपण महादेवांची पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर आपण नागदेवतेची पूजा करायची आहे। दोन्हीही पूजा आपण सकाळीच करायच्या आहेत। सर्वप्रथम आपल्या घरातील देवांची पूजा करून घ्यावी। जर सर्व देवांच्या पूजेसोबतच जर तुम्ही महादेवांची पिंड ठेवत असाल किंवा त्यांची पूजा करणार असाल, तर सर्व देवांची पूजा करून घ्या आणि नंतर सगळ्यात शेवटी पिंड ताम्हणात काढून घ्यावी। त्यानंतर पंचोपचार पद्धतीने अभिषेक करावा आणि देवघरातच जिथे तुम्ही पिंड ठेवत आहात तिथे पिंड ठेवावी। त्यांना भस्म व्हावे, चंदन व्हावे, बेलपत्र, पांढरी फुले व्हावीत, शिवामूठ देखील याच वेळी व्हायची आहे। पहिल्या सोमवारची शिवामूठ ही तांदळाची आहे। सर्व देवांच्या आरती सोबतच नंतर महादेवांची आरती देखील आपण करायची आहे। याच दिवशी आपण शिवामुठीची कहाणी वाचायची आहे, ऐकायची आहे। आपल्या चॅनलवरती शिवामुठीची कहाणी, महादेवांची आरती हे दोन्हीही अपलोडेड आहे। जर वेगवेगळी पूजा तुम्ही मांडणार असाल तर सर्वप्रथम घरातल्या सर्व देवांची पूजा करून घ्यावी। जवळच एक पाट किंवा चौरंग ठेवून त्यावरती पांढरे वस्त्र घालावे, त्यावरती महादेवांचा फोटो असेल तर ठेवावा, महादेवांची पिंड ठेवावी, त्यानंतर दिवा लावावा, पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी, तुम्हाला देखील बसण्यास आसन घ्यावे आणि पूजेस सुरुवात करावी। ताम्हणामध्ये पिंड काढून घ्यावी। रुद्राभिषेक करणार असाल तर अभिषेक पात्र ठेवावे आणि अभिषेक करावा। सर्वप्रथम पाण्याने, त्यानंतर दुधाने, त्याचप्रमाणे पंचामृताने अभिषेक करावा। इथे दूध हे शक्यतो निरसे म्हणजेच न तापवलेले घ्यावे, अगदीच नसेल तर जे उपलब्ध असेल ते घ्यावे। परत एकदा नंतर पाण्याने अभिषेक करावा। अभिषेक करताना जर रुद्राभिषेक करणार असाल तर पुस्तक असतेच, त्यातून वाचून अभिषेक करावा। नसेल तर ओम नमः शिवाय, शिवस्तुती किंवा एखादे शिवस्तोत्र म्हणत अभिषेक करायचा आहे। त्यानंतर पिंड स्वच्छ धुवून पुसून जागेवरती ठेवावी। फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसावा। खस किंवा बखूर हे अत्तर जर तुमच्याकडे असेल तर ते अत्तर आपण पिंडीला लावायचे आहे, फोटोला लावायचे आहे। भस्म व्हावे, चंदनाचे गंध लावावे, बेलपत्र तसेच पांढरी फुले महादेवांना व्हावीत, प्रार्थनापूर्वक नमस्कार करावा, तुपाचा दिवा लावावा, अगरबत्ती ओवाळून घ्यावी, महादेवांची आरती करावी। आज उपवास असल्याने फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर शिवामूठ व्हायची आहे आणि महादेवांची आरती करायची आहे। महादेवांची आरती झाल्यानंतर नागदेवतांची पूजा करायची आहे। पूजेची जागा ठरवून घ्यावी आणि या पूजेजवळ मांडणार असाल तर जवळच एक छोटा पाट ठेवावा किंवा एखादे आसन ठेवावे, त्याच्या भोवती रांगोळी काढावी, त्याच्यावरती आसन घालावेत। जर तुमच्याकडे नागदेवतेचा फोटो असेल, मातीचे नाग पूजण्याची पद्धत असेल तर ते ठेवून घ्यावेत। जर तुमच्याकडे धातूचे नाग असतील, उदाहरणार्थ चांदीचे नाग, पितळेचे नाग किंवा तांब्याचे नाग देखील काही जणांकडे असतात,
ते नाग असतील तर ते एका ताम्हणामध्ये घेऊन त्यांच्यावरती पाण्याने, दुधाने आणि नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करावा. मातीच्या मूर्तीवरती फुलाने आपण पाणी शिंपडायचे आहे, दूध शिंपडायचे आहे, पुन्हा पाणी शिंपडायचे आहे आणि नंतर हे सर्व त्या आसनावरती किंवा त्या पाटावरती ठेवायचे आहे. जर तुमच्याकडे मातीची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर कागदावरती 5 नागांचे पेन्सिलने चित्र काढावे. नसेल तर तुम्ही याच आसनावरती तांदळाने 5 नागांच्या प्रतिमा तयार कराव्यात. त्यानंतर त्याच्यावरती हळद, कुंकू, अक्षता वाहाव्यात, धूप, दीप दाखवावा. त्यांना आघाडा, दुर्वा, फुले वाहावीत. लाह्यांचा, दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. काही ठिकाणी पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो, पण आज हा श्रावणी सोमवार असल्यामुळे, इथे उपवास असल्यामुळे आपण आता सकाळी काहीच करणार नसतो. त्यामुळे या पूजेला आपण लाह्यांचा, दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा आपल्या घरामध्ये जशी पद्धत असेल तशी आपण थोरा मोठ्यांना विचारून त्याप्रमाणे नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर दिवा अगरबत्ती लावून नागांची देखील आरती करायची आहे. आता दोन्ही उपवास आपण कसे करायचे आहेत? भरपूर ठिकाणी नागपंचमीचा उपवास देखील केला जातो. नागपंचमीची तिथी ही सायंकाळी 5 वाजता संपत जरी असली तरी त्यांनी जेवण मात्र संध्याकाळीच करायचे आहे आणि दरवर्षी सोमवारचा पूर्ण दिवस आपण उपवास करत असतो. संध्याकाळी 7-8 नंतर आपण जेवण करून उपवास सोडत असतो. पंचमी तिथी संपल्यानंतर ज्यांचा नागपंचमीचा उपवास आहे त्यांनी एखादे फळ खाऊन आपण उपवास सोडायचा आहे. ज्यांनी फक्त महादेवांचीच पूजा केलेली आहे किंवा करणार आहेत तर ती पूजा झाल्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे. त्यामुळे दोनही उपवास हे आपण संध्याकाळीच सोडायचे आहेत. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी आपण धूप दीप लावून महादेवांची आरती करत असतो. त्यामुळे जो आपण स्वयंपाक बनवलेला असतो घरामध्ये त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि जेवण करून उपवास सोडायचा आहे. आता या दोनही पूजांची उत्तर पूजा कधी करायची तर या दोनही पूजांची उत्तर पूजा ही आपण दुसऱ्या दिवशी सकाळी करायची आहे. ज्यांनी देवघरातच पूजा केलेली आहे, देवपूजा करण्याआधी महादेवांच्या पिंडीवरती भस्म व्हावे, अक्षता व्हावे, फूल व्हावे, धूप दीप दाखवावा आणि नंतर सर्व देवांच्या पूजेसोबतच परत मग आपण नेहमी करतो त्याप्रमाणे पूजा करायची आहे. आणि ज्यांनी वेगळी पूजा मांडलेली आहे त्यांनी सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर महादेवाच्या पूजेवर फक्त अक्षता आणि भस्म व्हायचे आहे, फूल व्हायचे आहे, दिवा उदबत्ती ओवाळायची आहे, नमस्कार करायचा आहे, दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा नसेल तर साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण ती पूजा काढायची आहे. नागांच्या पूजेला आपण हळद कुंकू व्हायचे, अक्षता व्हायची, फुले व्हायची, दिवा उदबत्ती ओवाळावी, नमस्कार करावा आणि दुधाचा नैवेद्य दाखवून पूजा ही उचलायची आहे. आता दोनही पूजेमध्ये वापरलेली फुले, पाने, दुर्वा, आघाडा जे काही असेल ते आपण निर्माल्याच्या ठिकाणी टाकायचे आहे. महादेवाची पिंड देवपूजेच्या वेळी पूजा करून घरात ठेवायची आहे. मातीची पिंड ठेवली असेल किंवा मातीचे नाग पुजले असतील तर ते वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाच्या पायथ्याशी विसर्जित करायचे आहेत. मात्र इथे काळजी घ्यायची आहे की त्याला कोणाचाही पाय लागू नये किंवा ते उगाच इकडे तिकडे रस्त्यावरती पडू नये. त्याच्यापेक्षा आपण घरामध्ये पाण्यामध्ये हे सर्व मातीचे नाग भिजत ठेवावे. पिंड मातीची बनवली असेल तर ती पाण्यामध्ये ठेवावी आणि हे दोनही पूर्ण विरघळल्यानंतर हे पाणी तुम्ही झाडाच्या मुळांना घालू शकता किंवा जर आपल्या घरामध्ये दुसरी काही पद्धत असेल तर ती विचारून आपण त्याप्रमाणे ह्या मूर्ती आपण विसर्जित करायच्या आहेत. ज्यांच्याकडे तांब्याचे, पितळेचे किंवा चांदीचे नाग आहेत त्यांनी ते धुवून स्वच्छ एका डबीमध्ये घालून ठेवून द्यायचे आहे. ज्यांनी कागदावरती चित्र काढलेले आहे अशाच प्रकारे आपण पाण्यामध्ये त्याचे विघटन करायचे आहे आणि असे पाणी आपण झाडांना व्हायचे आहे. ज्यांनी तांदळाचे नाग बनवलेले आहेत त्यांनी ते तांदूळ तुम्ही खाऊ शकता किंवा एखाद्या ब्राह्मणाला देऊ शकता. आणि या दोन्ही पूजांची उत्तर पूजा झाल्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करायची आहे. उपासना सेवा या दिवसापासून अनेक जण 16 सोमवारचे व्रत सुरू करतात. त्याचप्रमाणे 12ही महिन्यांचे सोमवारचे व्रत सुरू करतात. शिवलीलामृताचे वाचन, पारायण या दिवसापासून करावे ते अत्यंत शुभ मानले जाते. रुद्राभिषेक, रुद्र गायत्री मंत्र, महादेवांचा ओम नमः शिवाय हा संकल्पयुक्त मंत्राचे पठण, त्याचप्रमाणे शिव अष्टोत्तर नामावली, शिवलीलामृतातील 11वा अध्याय ज्यांना पूर्ण पारायण करणे शक्य नाही त्यांनी किमान 11वा अध्याय तरी
नक्की वाचावा. त्यानंतर वेदसार शिवस्तोत्र, कालभैरव स्तोत्र, शिवस्तुती इत्यादी ग्रंथांचे स्तोत्रांचे पठण जरूर करावे. या दोनही पूजा कोणीही करू शकतं. सवाष्ण, विधवा, कुमारिका, वृद्ध सर्वजण ह्या पूजा करू शकता. भेदभाव ही माणसांनी बनवलेली गोष्ट आहे. त्यामुळे पूर्ण श्रद्धेने, भक्तीने आपण आपल्या देवांची सेवा करायची आहे. त्याचे फळ हे नक्कीच आपल्याला चांगलेच मिळणार आहे. श्रावण महिना म्हणजेच पुण्य साठवण्याचा एकमात्र असा पवित्र महिना मानला जातो. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत भगवान शिवांची सेवा, उपासना आपण करत असतो. भगवान शिव हे तर खूप करुणामयी आहेत आणि न्यायदेवता मानले गेलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना देवांचे देव महादेव असे म्हटले जाते. तर या श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त सेवा करून, उपासना करून महादेवांची कृपा प्राप्त करून घेऊयात. हर हर महादेव. व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप द्या, कारण त्यामुळे ही माहिती सर्वांपर्यंत नक्की पोहोचेल. भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.